प्रकारच्या बॅटरी, सोलर व इन्व्हर्टरसाठी अवश्य भेट द्या. नेवरी नाक्यावरील गणेश बॅटरी व डायमंड बॅटरीला. बजाज फायनान्स उपलब्ध. प्रोप्रायटर शंकर नाना मोहिते. संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीनवर. नमस्कार. प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. परमेश्वरानं प्रत्येकाला जन्म आणि मृत्यू दिला. जन्मतारीख व जन्मवेळ प्रत्येकाच्या हातात दिली, पण मृत्यूतारीख व मृत्यूवेळ मात्र आपल्याच हातात ठेवली. त्यामुळे मी जन्मलो कधी हे माहीत असले तरी मृत्यू कधी होणार हे मात्र माहीत नसते. त्यामुळे आपल्या कुटुंबातील एखादी आवडती व्यक्ती जर अचानकपणे निघून गेली तर मात्र त्या कुटुंबावर फार मोठा आघात होत असतो. पारे गावातील साळुंखे कुटुंबावर असाच प्रसंग आला आणि त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. पण त्यांनी त्यातूनही सावरत दुःख बाजूला ठेवत समाजापुढे आदर्श निर्माण करणारा निर्णय घेतला. पारेगावचे विजय शेठ साळुंखे यांच्या पत्नी अलका विजय साळुंखे यांचे अचानक अपघाती निधन झाले आणि संपूर्ण कुटुंब दुःख सागरात बुडून गेले. पण साळुंखे कुटुंबाने रक्षा विसर्जनाचा मोठा निर्णय घेतला. त्यांनी रक्षा विसर्जन न करता मृत व्यक्तीच्या नावाने शेतात 5 झाडं लावली आणि त्यामध्ये ती रक्षा टाकली. रक्षा विसर्जनामुळे पाणी दूषित होते, त्या पाण्यातील जीवजंतूंना धोका निर्माण होतो. पण शेतात लावलेल्या झाडांमुळे निसर्गाचा समतोल तर राहतोच, पण त्याच झाडांच्या सान्निध्यात आल्यावर मात्र त्या मृत व्यक्तीचे कायम स्मरण होत राहते. हा आदर्श जर प्रत्येक गावाने काटेकोरपणे पाळला तर झाडांचे प्रमाण वाढून निसर्गाचा समतोलही राहील. आजकाल प्रत्येकजण झाडांची कत्तल करतात किंवा कत्तल होताना पाहत राहतात, पण कडक उन्हामध्ये आपली गाडी झाडाखाली कशी राहील यासाठी प्रत्येकजण धडपडत असतात. प्रचंड वृक्षतोडीने सगळा परिसर भाकास होत असताना साळुंखे कुटुंबियांनी घेतलेल्या या निर्णयाची मोठी चर्चा होत आहे. रक्षा विसर्जना दिवशी प्रचंड दुःखात असतानाही घरातील महिला पुरुष यांनी एकत्र येत शेतात 5 झाडं लावली आणि त्या मृत व्यक्तींवर प्रचंड असलेले प्रेम व्यक्त करीत मुलांप्रमाणे त्या झाडांची निगाही राखली. यावेळी अशोकराव साळुंखे, सतीचाबा साळुंखे, विठ्ठलराव साळुंखे, धनाबापू साळुंखे यांचेसह नातेवाईक उपस्थित होते. साळुंखे कुटुंबाच्या या निर्णयाची सर्वत्र चर्चा होत असून अनेक गावांनी हा निर्णय स्वीकारला आहे. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा. जसं दादांचं सुद्धा, जेव्हा दादांचं झालं होतं त्यावेळी आम्ही असंच घरासमोर 5 झाडं लावलेत. त्यातलं आता एक झाड एकदम सुंदर आणि मोठं हळूहळू ते वाढत चाललेलं आहे. रोज ते झाड बघताना किंवा त्याला स्पर्श करताना वाटतं दादा आपल्या जवळच आहेत. हेच संकल्पना अशोकने आणि त्यांच्या कुटुंबियांनी इथं राबवलेली आहे आणि ताई सतत आमच्याबरोबर आहेत. हे तर आलं त्यांच्या झाडाखाली बसलं किंवा नुसतं आपण येऊन जाऊन जरी गेलो तरी त्याचा भास आपल्याला व्हायला पाहिजे. आणि अभिमान वाटतो की असंच सगळ्या गावात आणि सगळ्या लोकांनी हे संकल्पना घेऊन नदीत वाहण्यापेक्षा आपल्या मळ्यात, आपल्या शेतात, आपल्या घराभोवती हे झाडं लावायची प्रक्रिया हे करायला पाहिजे. आज आपण आम्ही साळुंखे कुटुंबियांनी आमच्या मित्रमंडळीच्या वतीनं आम्ही आमच्या रानामध्ये आज 5 झाडं लावलेली आहेत. त्याचा उद्देश असा होता की रक्षा विसर्जन करताना आपण सर्वजण बघतो की अस्थी आपण पाण्यामध्ये विसर्जित करतो, पण रक्षा ज्या भागामध्ये आहे त्याच भागामध्ये वड्यात असेल, नदीत असेल, तिथं विसर्जन करून टाकतो. पण या विसर्जन केलेल्या रक्षामुळं पाण्यातील मासे किंवा पाण्यातील जे काही जीवन आहे त्याला डिस्टर्ब होतो आणि ते मृत्युमुखी पडतात. तर असं न करता आम्ही आज पारे ग्रामस्थांनी, आम्ही साळुंखे कुटुंबियांनी असा निर्णय घेतला आहे की ती रक्षा आपण या झाडाला घालायची आणि त्या रक्षेच्या ह्याच्यातून झाडाचं वाढ करायची की जेणेकरून ती व्यक्ती, त्याचा जिवंतपणा त्या झाडामधून आपल्याला जाणवला पाहिजे. कधी त्या व्यक्तीची आठवण आली तर आपण त्या झाडाजवळ येऊन बसलो तरी त्याचा आशीर्वाद, त्याचा असण्याचा जो भास आहे तो झाडाच्या माध्यमातून आपल्याला व्हावा, म्हणून ही संकल्पना आज रोजी पारे गावामध्ये आम्ही राबवत आहोत.